नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 26 मे 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। यंदाच्या मोसमातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे। महत्त्वाचं म्हणजे जून महिना सुरू होण्याआधीच मेच्या शेवटच्या आठवड्यात हा धुवाधार पाऊस कोसळतोय। मुंबईचं हवामान पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। मुंबईची आज तुंबई झाली। मुंबईत ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचलं। मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडली। मुंबईच्या या स्थितीवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। मुंबईत हा पहिला पाऊस नाहीये। मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून गेला। साकीनाक्याच्या इथे काय हालत झाली होती हे आपल्याला माहित आहे। मागच्या आठवड्यात थोडासा रिमझिम पाऊस झाला, त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता। आज मुंबईत तिसऱ्या चौथ्यांदा पाऊस झालाय असं आदित्य ठाकरे म्हणालेत। मागच्या 2 महिने नाले सफाई नीट झालेली नाही। मान्सून पूर्व बैठका महापालिकेने घेतलेल्या नाहीत। स्वतःला विजनरी इन्फ्रामॅन बोलणारे कुठे गायब आहेत हा प्रश्न आहे। त्यांनी खाल्लेला पैसा हा माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। बदलापूर जवळील रेल्वेच्या भुयारी मार्गात चक्क एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे। भुयारी मार्गात पाणी भरलं असताना त्यात कार अडकली आणि कारमध्ये चालक देखील अडकून पडला होता। मात्र अथक प्रयत्नानंतर भुयारी मार्गात अडकलेली कार आणि कार चालक सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आहे। बदलापूरच्या बेलवली भुयारी मार्गात ही घटना घडली। सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही कार चालकाने आपली कार नेण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्येच तो फसल्याचे पाहायला मिळाले। सुदैवाने या घटनेमध्ये कार चालक सुखरूप असून आता रेल्वेकडून ही कार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। भुयारी मार्गात 10 फुटापेक्षा जास्त पाणी साचलं असल्याची माहिती मिळते। यानंतर बदलापूरच्या बेलवली भुयारी मार्गातून कोणीही प्रवास करू नये म्हणून हा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे। दिल्लीत देखील मान्सूनचं आगमन झालेलं असून मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावरचं एक छत कोसळलं आहे। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 2 वर काल रात्री ही घटना घडली आहे। राज्यासह देशात विविध भागांना मान्सूनच्या पावसाने झोडपून काढलेलं आहे। यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावांमध्ये पाणी शिरलं आहे। परिणामी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अशातच दिल्लीत देखील कालपासून जोरदार पाऊस सुरू झाला। परिणामी दिल्ली विमानतळावर असलेलं टर्मिनल 2 वरील एक छत कोसळलं आहे। या छतावर पाणी साचून दबाव वाढल्याने ही दुर्घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान या दुर्घटनेवर टीका करत काँग्रेसने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहेत। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबई ॲक्वा लाईन मेट्रोलाही बसला आहे। वरळीच्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी साचलं असल्याने पाहायला मिळाले। वरळीच्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी शिरल्याने मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले चांगलेच पाहायला मिळत आहेत। या व्हिडिओमध्ये वरळीच्या भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचल्याने स्टेशन परिसराला नदीचं स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले, तर मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे त्या पायऱ्यांना धबधब्याचं रूप आलंय। दरम्यान आज दुपारी 12:30च्या सुमारास झालेल्या मुंबईतील मुसळधार पावसानंतर वरळीच्या भुयारी स्थानकात पाणी साचलं आणि त्यामुळे मुंबई मेट्रो 3 हा प्रकल्प वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय देखील झाल्याचे पाहायला मिळाले। गेल्या 3 दिवसांपूर्वी केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्याचे पाहायला मिळाले। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे देशात मान्सून कधी दाखल होणार याकडे लक्ष लागून असताना केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं। यानंतर तळ कोकणासह मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे। अशातच राज्यात येत्या 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईमध्ये भारतीय हवामान खात्याकडून हा इशारा देण्यात येणार आहे, तर मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असताना पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी महाराष्ट्रातील मान्सून संदर्भात भाष्य केले आहे। काल देवगड पर्यंत मान्सूनने प्रवास केला, तर आज मुंबईत मान्सून दाखल झाला आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र येत्या 24 तासात निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मान्सूनचा जोर आणखीन वाढण्याचा अंदाज आहे।
शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मिळाले नाहीत। दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवर राजकारण केले जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। नीती आयोगाची बैठक रविवारी झाली, त्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, स्वतः प्रधानमंत्री टीम इंडिया म्हणून काम करत नाहीत, ते भारताला विश्वासात घेत नाहीत, भाजप व्यतिरिक्त राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेत नाहीत, प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनाही विश्वासात घेत नाहीत। आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले आहे। नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूर बद्दल चर्चा होते। दुसरीकडे आम्हाला पहलगाम हल्ल्याचे राजकारण करू नका असा सल्ला देतात। मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग फोटो वापरून राजकारण होत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला। पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी गायब झाले आहेत, त्यांचा शोध लागला नाही। अमेरिकन अध्यक्षांच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली। यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादी सुद्धा सापडले नाहीत, परंतु त्या घटनेचे राजकारण केले गेले। आता पहलगाम मध्ये देखील असेच घडले आहे, त्याच्या मागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे असा संशय असल्याचे संजय राऊत म्हणाले। मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे। पहाटेपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले, त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प होती। मध्य रेल्वे मार्गावरील CSMT रेल्वे स्थानक ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतूक बंद होती। मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी रेल्वेची वाहतूक दुपारपर्यंत सुरळीत झाली नव्हती। मुंबईसह उपनगरात सखोल भागात पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतूक 1 तास उशिराने सुरू होती। मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे रेल्वे एका जागी उभे असल्याने प्रवाशांनी वाट काढत जवळील स्टेशन गाठलं, तर काही रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले। आज आठवड्याचा पहिलाच दिवस असून मुंबईतील पावसाने मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली आहे। मुंबईतील दादरच्या हिंदमाता परिसराप्रमाणे सायन किंग सर्कल भागातही मोठं पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने किंग सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे, तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचे देखील पाहायला मिळाले। याच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे, तर पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे। सकाळी याच साचलेल्या पाण्यात काही वाहनं मोठ्या गाड्या बंद पडल्या होत्या, तर किंग सर्कल भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने बंद करण्यात आले होते। साचलेल्या पाण्यातून कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। IPLच्या 18व्या मोसमात आता ट्रॉफीसाठी 4 संघ आमने-सामने आहेत। गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफ मध्ये प्रवेश केला आहे। मात्र प्लेऑफ मधील 4 संघात टॉप 2 स्पॉटसाठी जोरदार चुरस आहे। या हंगामातील 69व्या सामन्यात आज 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमने-सामने असणार आहेत। दोघांपैकी पराभूत होणारा संघ बाहेर होईल। पराभूत संघाला IPL ट्रॉफी जिंकण्याची दुहेरी संधी मिळणार नाही। तसेच जिंकणारा संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचेल। तसेच विजयी संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 2 वेळा संधी मिळेल। वरील समीकरण हे टॉप 2च्या हिशोबाने आहे, त्यामुळे मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील कोणता संघ विजयी होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं आता लक्ष असणार आहे। पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे। त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर आली। गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात 3 महाराज अडकले होते। आपत्ती व्यवस्थापन पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे। सुभाष ढवण, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत। आज सकाळी पूजेसाठी हे 3 महाराज मंदिरात गेले होते, मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि त्यांना बाहेर येता आलं नाही। त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि ते 3 महाराज सुखरूप बाहेर काढले गेले।